तिचं सगळं काम बघत असताना मला शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आठवली. हिरकणी आपल्या मुलासाठी रात्रभर जागून त्या गडावरून वर रात्री पहाटे पोचली होती. दरवाजे उघडावे लागले होते आणि आमची अभिश्री त्या मुलाला ठेवून आपल्या राष्ट्राचं कर्तव्य म्हणून 6 महिने मुलांना सोडून दिल्लीला ती गेली होती. त्यामुळे मला अभिश्री आधुनिक काळातली हिरकणी वाटते. खूप आनंदाने सांगतो की आज या ठिकाणी जो मी परफॉर्मन्स पाहिला, आणि हे परफॉर्मन्स याच्या आधी पण मी तिच्या कार्यक्रमात पाहिलेले आहेत, आणि प्रत्येक मुलींमध्ये खास करून अशा प्रकारचा कॉन्फिडन्स ह्या कोया फिटनेस क्लबमुळे येतोय. पण ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे जिम्नॅशियम चालतं आणि पिंपरी चिंचवडमधलं खऱ्या अर्थानं मुलींसाठी ही सुरू असलेली एकमेव संस्था आहे. फक्त मीही आत्ताच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालोय आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटशी खूप चांगला सध्या संपर्क आहे देवळकरचा. त्यामुळे जे शेवटी कोया फिटनेसमध्ये जे सांगितलं गेलं की आम्हाला या गोष्टीची गरज आहे, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, कारण मी या फिटनेस क्लबचा मेंबर आहे आणि त्यांच्या घरातला एक मेंबर आहे. आपण देवळकर सर मला जर गाईड केलं तर आपण प्रामाणिकपणे या फिटनेस क्लबसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एखाद्या चांगल्या भूखंडावर अशा खेळ एकदम पद्धतशीर आणि मोठ्या पद्धतीने व्हावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू शकतो.